त्यांनी तुमचं बालपण जपले, तुम्ही त्यांचं म्हातारपण जपा. कारण बालपण करायला आईवडील असतात, पण म्हातारपण करायला आईवडील मिळत नाहीत. म्हणून म्हातारपणी आईवडिलांना आधार द्यायला, त्यांचा सन्मान करायला शिकवणारी कथा आज आपण ऐकणार आहोत. कथेचा भाव समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या या सुंदर कथेचा आनंद घेऊया. अरे भाऊ, म्हातारपणाचा काही इलाज नाही. 80 वर्षे झालेत आता फक्त सेवा करा, डॉक्टर वडिलांना बघत म्हणाले. डॉक्टर, कोणता तरी मार्ग असेल ना? विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले, शंकर, मी माझ्याकडून फक्त प्रार्थना करू शकतो. तुम्ही फक्त त्यांना खुश ठेवा. याच्यापेक्षा चांगले कोणतेच औषध नाही. आणि त्यांना पातळ पदार्थ खायला द्या, जे त्यांना आवडतात ते. इतके बोलून डॉक्टर निघून गेले. शंकर वडिलांबद्दल खूप काळजीत होता. वडिलांशिवाय जगण्याची तो कल्पना पण करू शकत नव्हता. आई गेल्यानंतर एक मात्र वडिलांचाच आशीर्वाद होता. त्याला आपल्या लहानपणाचे सगळे दिवस आठवत होते. कसे त्याचे वडील रोज काही ना काही घेऊन घरी येत होते. बाहेर बारीक बारीक पाऊस येत होता. असे वाटत होते आभाळ पण रडत आहे. शंकरने स्वतःला कसे तरी सावरले आणि पत्नीला म्हणाला, सुशीला, आज सगळ्यांसाठी मुगाच्या डाळीचे वडे आणि हिरवी चटणी बनव. मी बाहेरून जिलेबी घेऊन येतो. पत्नीने डाळ अगोदरच भिजवली होती. ती पण तिच्या कामाला लागली. थोड्या वेळात मुगाच्या डाळीचे वडे तयार झाले. शंकर पण जिलेबी घेऊन आला. जिलेबी स्वयंपाकघरात ठेवून तो आपल्या वडिलांजवळ बसला. वडिलांचा हात हातात घेऊन त्यांच्याकडे बघत म्हणाला, बाबा, आज मी तुमच्या आवडीचे खायला घेऊन आलो आहे. थोडी जिलेबी खाल का? वडिलांनी डोळे मिचकावले आणि किंचित हसले. ते हलक्या आवाजात म्हणाले, वडे बनवले आहेत का? त्यावर शंकर म्हणाला, हो बाबा, तुमच्या आवडीची प्रत्येक गोष्ट आता मला पण आवडते. असे म्हणून त्याने आपल्या पत्नीला वडे आणि जिलेबी आणायला सांगितले. तसेच शंकरच्या पत्नीने वडे आणि जिलेबी आणली. शंकरच्या वडिलांनी एक वडा आणि एक जिलेबी खाल्ली. शंकरच्या वडिलांनी शंकरला प्रेमाने बघितले आणि नेहमी आनंदी राहण्याचा आशीर्वाद दिला आणि म्हणाले, बेटा, माझे दानापाणी आता पूर्ण झाले आहे. त्यावर शंकर म्हणाला, बाबा, तुम्हाला तर 1 शतक पूर्ण करायचे. तुम्ही तर माझे तेंडुलकर आहात. असे बोलल्यानंतर शंकरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वडील हळूच हसले आणि म्हणाले, तुझी आई माझी वाट बघत आहे. पुढचा सामना खेळायचा आहे ना? तुझा नातू बनून येईन, तेव्हा खूप खाईन. असे म्हणून वडील त्याला बघत राहिले. शंकरने प्लेट उचलून एकीकडे ठेवली, पण वडील त्याला एकटक बघतच होते. डोळ्यांची उघडझाप पण बंद झाली होती. शंकर समजला की वडिलांची यात्रा आता पूर्ण झाली आहे. कथेचे तात्पर्य इतकेच की नेहमी आईवडिलांचा आदर करा आणि त्यांना आनंदी ठेवा. म्हातारपणी त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. जास्तीत जास्त त्यांच्याशी संवाद साधा. कारण बाप नावाची गादी आणि आई नावाची उशी एकदा आयुष्यातून हरवली तर कधीच सुखाची झोप लागत नाही. त्यामुळे आई बाप जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना चांगले सांभाळा, चांगले बोला, त्यांची चांगली सेवा करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशी सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.